आता आढावा घेऊयात सुपरफास्ट 50 बातम्यांचा। 99,150 मेट्रिक टन कांदा निर्यातीला परवानगी। केंद्र सरकारचा मोठा निर्णय, 6 देशांमध्ये होणार कांदा निर्यात। पंतप्रधान नरेंद्र मोदी कोल्हापूरच्या दौऱ्यावर। संजय मंडलिक आणि धैर्यशील मानेंच्या प्रचारासाठी तपोवन मैदानात मोदींची थोड्याच वेळात सभा। कोल्हापुरात मोदींच्या सभेच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीकडून टीजर जारी। भीती गादीची म्हणून सभा मोदींची असा टीजरमध्ये उल्लेख। महाविकास आघाडीकडून महायुतीला डिवचण्याचा प्रयत्न। लातूरच्या उदगीरमध्ये काँग्रेस नेत्या प्रियंका गांधींची थोड्याच वेळात जाहीर सभा। महाविकास आघाडीचे शिवाजी काळगेंच्या प्रचारासाठी सभेचं आयोजन। राज्याचे मुख्यमंत्री कोल्हापुरातील हॉटेलमध्ये तळ ठोकून। उद्या मुख्यमंत्र्यांच्या हातकणंगलेमध्ये 3 सभा। प्रमुख नेत्यांची मुख्यमंत्री शिंदेंसोबत बैठक। नाशिकसाठी अनिकेश शास्त्रींना निवडणुकीच्या तयारीला लागण्याचे आदेश। महाजन फडणवीसांसोबत नाशिकच्या जागेवर चर्चा। कुठल्याही क्षणी नावाची घोषणा होऊ शकते, अनिकेश शास्त्रींची माहिती। शिंदे गटाच्या अजय बोरस्तेंनी नाशिकमध्ये शांतिगिरी महाराजांची भेट घेतली। महायुतीकडून इच्छुक असलेल्या शांतिगिरी महाराजांनी उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर बोरस्तेंनी आज भेट घेतली। नाशिकमधील भाजप पदाधिकारी योगेश बोर्डेंची पक्षातून हकालपट्टी। निवडणुकीच्या काळात पक्षविरोधी काम केल्यानं हकालपट्टीची कारवाई। धाराशिवमध्ये एमआयएम मधील अंतर्गत वाद चव्हाट्यावर। पक्षात सक्रिय नसणाऱ्या व्यक्तीला उमेदवारी। शहराध्यक्ष अझहर सय्यद यांचे जलील यांच्यावर आरोप। नाशिकच्या चांदवडमध्ये भारती पवार यांच्यावर मतदार भडकले। 5 वर्ष कुठे होतात? भारती पवारांना प्रचारादरम्यान जाब विचारला। मनमाड सुरगाणा पाठोपाठ चांदवड तालुक्यात संतापाचा सामना। अहमदनगरच्या कोपरगावमध्ये विवेक कोल्हेंचा भावी आमदार म्हणून उल्लेख। वाढदिवसाच्या बॅनरवर कार्यकर्त्यांकडून शुभेच्छा। शरद पवारांनी घेतलं पंढरपूरच्या विठू रखुमाईचं मुखदर्शन। साताऱ्याच्या दौऱ्याआधी पवारांकडून विठ्ठलाचं दर्शन। पुण्याच्या राजगडमध्ये सुनेत्रा पवारांच्या प्रचारासाठी बूथ कमिटीची बैठक। जबाबदाऱ्या समजून घेऊन काम करा। बैठकीत सुनील शेळके यांच्या कार्यकर्त्यांना सूचना। नाशिकमध्ये लोकसभेच्या पार्श्वभूमीवर मनसे पदाधिकाऱ्यांची बैठक। वरिष्ठ पदाधिकाऱ्यांकडून कार्यकर्त्यांना मार्गदर्शन। बीडमध्ये महाविकास आघाडीचे उमेदवार बजरंग सोनवणे यांची बैलगाडीतून मिरवणूक। प्रचाराला वेग। जोपर्यंत शशिकांत शिंदे निवडून येत नाही तोपर्यंत पायात जोडे घालणार नाही। साताऱ्यातील भगवान साळुंखे या 75 वर्षीय आजोबांचा निर्धार। पुण्यात 3 मे रोजी राहुल गांधींची सभा। पुणे, शिरूर, बारामती आणि मावळमधल्या उमेदवारांच्या प्रचारासाठी सभेसह शक्ती प्रदर्शन। रत्नागिरीत ठाकरे गटाच्या युवा सेनेच्या जिल्हा प्रमुख अजिंक्य मोरेंना तडीपारीची नोटीस। खेड पोलीस ठाण्यात 7 विविध गुन्ह्यांचा दाखला देत नोटीस जारी। नागपुरात मतदान न करणाऱ्यांच्या निषेधार्थ फलक। ट्रॅफिक पार्क चौकात लागले शेम ऑन यूचे बोर्ड। नागपुरात पहिल्या टप्प्यात फक्त 54.30% इतकंच मतदान। छत्रपती संभाजीनगरमध्ये मलकापूर अर्बन बँकेची 9 कोटींची फसवणूक। जमिनीची खोटी कागदपत्र बनवून कर्ज लाटलं। जिल्हा बँकेच्या संचालकांसह 2घांना अटक। आर्थिक गुन्हे शाखेची मोठी कारवाई। बीड लोकसभेच्या उमेदवार पंकजा मुंडे बीडच्या दौऱ्यावर। मुंडे यांच्या उपस्थितीत बूथ प्रमुखांचा मेळावा। पंकजा मुंडेंनी केलं मार्गदर्शन। बीडमध्ये 55 उमेदवारांचे अर्ज वैध तर 19 उमेदवारांचे 44 अर्ज बाद। सोमवारी उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस। बीड मतदारसंघात 13 मे रोजी होणार मतदान। ठाण्यातल्या कासारवडवलीत विद्यार्थ्यांनी केली मतदानाबाबत जनजागृती। सरस्वती विद्यालयाच्या विद्यार्थ्यांचा उपक्रम मतदान करण्याचं आवाहन। रत्नागिरीच्या गणपतीपुळेमध्ये संकष्टी चतुर्थीनिमित्त भाविकांची गर्दी। मंदिराला आकर्षक सजावट। नांदेडच्या बाजारात हळदीची आवक वाढली। हळदीला 18,700 रुपये प्रति क्विंटलचा दर। शेतकऱ्यांना दिलासा। बीड जिल्ह्यात अवकाळी पाऊस। वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसानं फळबागांचं नुकसान। तर आष्टीतील सांगवी पाटण या गावात 500 कोंबड्यांचा मृत्यू। शेतकऱ्यांकडून मदतीची मागणी। रत्नागिरीच्या संगमेश्वरात पाणी टंचाईची तीव्रता। फक्त एकाच वाडीला पाणी सुरू। 37 वाड्यांना अद्यापही टँकरची प्रतीक्षा। उन्हाची तीव्रता वाढत असताना चिपळूणमध्ये पाणी टंचाईची झळ। 15 गावातील 32 वाड्यांना 2 टँकरद्वारे पाणी पुरवठा। गावातील विहिरींचा स्रोत आटल्यामुळे नागरिकांची पाण्यासाठी वणवण।
कोकण किनारपट्टीवर यंदा पावसाळ्यात 22 दिवस समुद्राला मोठी भरती असणार. 4.5 मीटरहून अधिक उंचीच्या लाटा उसळणार, तर 21 सप्टेंबरला सर्वात मोठी भरती येणार, हवामान खात्याची माहिती. इगतपुरीतील वाघाचा झाप, मेंघाळ झाप आणि कातोई वस्ती या आदिवासी भागातल्या आदिवासींची घोटभर पाण्यासाठीची पायपीट अखेर थांबली. खैर उम्माह चॅरिटेबल सोसायटीच्या वतीने टँकरद्वारे टाकीत पाण्याची सोय. आदिवासींना घरासमोरच्या नळातून मिळणार पाणी. मालेगावच्या कॅम्प रोड परिसरात व्यापारी दुकानदारांकडूनही पिण्याच्या पाण्याची नासाडी, नागरिकांची पालिकेकडे तक्रार. देशातील अनेक भागात पुढील 24 तासात अवकाळी पावसाचा इशारा. उत्तर भारतासह मध्य महाराष्ट्र आणि विदर्भातही अवकाळी पावसाचा इशारा. नवी मुंबईच्या एपीएमसी बाजारात आवक घटल्यानं तूर डाळ महागली. सध्या तूर डाळीला 160 रुपये प्रति किलोचा दर. नाशिकच्या मालेगावात स्वाईन फ्लूचा शिरकाव. स्वाईन फ्लूमुळे 2 रुग्णांचा मृत्यू. आरोग्य विभागाकडून नागरिकांना सतर्क राहण्याच्या सूचना. पिंपरी चिंचवड शहरात 66 ठिकाणी सभा घेता येणार. सभेसाठी अर्ज करणं बंधनकारक. महापालिकेकडून सभांसाठी मैदानं निश्चित. लातूर जिल्ह्यातील शिरोळ जानापूरमध्ये निवडणूक आयोगाच्या पथकानं 7 काखांची रोकड जप्त केली. दुचाकीच्या डिक्कीतून रोकड कर्नाटकच्या बावलगावकडे नेत असताना कारवाई. छत्रपती संभाजीनगर शहराच्या प्रारूप आराखड्यात अनेक वसाहतींवर अनावश्यक आरक्षण टाकल्यानं नागरिकांमध्ये संताप. प्रारूप आराखड्यावर आतापर्यंत 6000 आक्षेप दाखल. पुण्याच्या खेडमध्ये श्री भैरवनाथ महाराजांच्या यात्रोत्सवानिमित्त बैलगाडा शर्यतीचा थरार. भर उन्हात नागरिकांनी बैलगाडा शर्यतीचा आनंद लुटला. बीडच्या आष्टी तालुक्यात कुस्त्यांच्या आखाड्याचं आयोजन. स्पर्धेत परिसरातील पैलवानांचा सहभाग. कुस्ती पाहण्यासाठी नागरिकांची मोठी गर्दी. वाशिमच्या मानोऱ्यात विहिरीत आढळला जिवंत बिबट्या. शिकारीच्या शोधात विहिरीत पडल्याचा अंदाज. वन विभागाकडून बिबट्याला सुखरूप बाहेर काढण्यात यश. ठाण्यातील सिव्हिल रुग्णालयात दिव्यांग वॉर्ड बॉयला मारहाण. घटनेच्या निषेधार्थ डॉक्टर कर्मचाऱ्यांचं काम बंद आंदोलन. नांदेडमध्ये तापमानाचा पारा 41 अंशांवर. नागरिक उकाड्यानं हैराण. शहरातल्या गजबजलेल्या प्रमुख रस्त्यांवर दुपारी शुकशुकाट. आर्थिक दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांच्या मोफत प्रवेशासाठी 6 पट अधिक शाळा सज्ज. 8,86,000 गरीब विद्यार्थ्यांना मोफत प्रवेश मिळणार. आरटीईच्या बदललेल्या नियमांमुळे आतापर्यंत केवळ 37,000 अर्ज दाखल. नागपूरच्या अंबाझरी तलावाला जलपर्णींचा विळखा. तलावातील जीवसृष्टीवर परिणाम. सांडपाण्यामुळे जलपर्णी वाढत असल्याचं पर्यावरण तज्ज्ञांचं मत. नाशिकच्या राजापूरमध्ये वनक्षेत्रातील मोरांचं दृश्य कॅमेऱ्यात कैद. वॉटर हॉलमध्ये पाणी पिताना पिसारा फुलवत मोराचं मनमुराद नृत्य. पुण्याच्या भीमाशंकरमध्ये 29 एप्रिल ते 2 मे दरम्यान रुद्राभिषेक उत्सव. उत्सव काळात भाविकांची अभिषेक पूजा बंद राहणार. नांदगावच्या जामदरीमध्ये निवडणुकीवर बहिष्कार. खडकी वस्तीच्या आदिवासी बांधवांकडून मतदान न करण्याची शपथ. गावात मूलभूत सुविधा नसल्यानं मेणबत्ती पेटवून प्रशासनाचा निषेध. पुण्याच्या राजगड तालुक्यातील कोळवडी गावात काळूबाई देवीच्या यात्रेनिमित्त कुस्ती स्पर्धेचं आयोजन. 100हून अधिक पैलवानांचा स्पर्धेत सहभाग. कुस्त्या पाहण्यासाठी चाहत्यांची मोठी गर्दी. बुलढाण्यात इंदोरहून अकोल्याकडे जाणारी खासगी बस दरीत कोसळली. बुऱ्हाणपूर मार्गावरील करोली घाटात 100 फूट खोल दरीत बस कोसळली. 20 ते 25 जण जखमी. वाशिमच्या मनोऱ्यात पाण्याच्या शोधात बिबट्याचा बछडा विहिरीत पडला. 35 ते 40 फूट खोल विहिरीत वन विभागाकडून रेस्क्यू.